मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आजचा बडे मुद्देतला चर्चेचा मुद्दा आहे कबूतरांच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या धार्मिक अतिरेकाचा आणि असंवेदनशीलतेचा। जैन मुनींनी धर्म परिषदेत जी मुक्ताफळं उधळली त्यानंतर सवाल निर्माण होतोय, माणसं मरू द्या कबूतर जगवा हे जैन मुनींचं म्हणणं असंवेदनशीलतेचा कळस आहे का? यांना पुळका माणसांचा नाही कबूतरांचा आहे, जी कबूतर माणसांच्या जीवावर उठलेली आहे। आणि या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असतील। आपल्या सोबत माजी नगरसेवक पूरण दोशी असतील, जे जैन समुदायाची भूमिका मांडतील। भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत। आरोग्य तज्ञ डॉक्टर कल्याण गंगवाल आपल्या सोबत असणार आहेत। जैन समुदायातून ते येतात, पण डॉक्टरांचं काय म्हणणं आहे, ज्या डॉक्टरांना मूर्ख म्हटलं जात आहे। आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारिणीचे सदस्य मिलिंद देशमुख आपल्या सोबत असतील आणि राजकीय अभ्यासक युवराज मोहिते सर सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत। या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया, चर्चा करूया। आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, कबुतरांमुळे एक दोन माणसं मेली तर काय होतंय असं अतिशय असंवेदनशील बोलणारे अहिंसेचे उपदेश पाजळतायत, याला काय म्हणावं? कबुतरांच्या कैवाऱ्यांना माणसांच्या जीवापेक्षा कबुतरांचा जीव प्यारा झाला का? जैन धर्मियांच्या धार्मिक भावनांचा आदर राखून एक सवाल विचारायचा आहे। आपल्या धार्मिक भावनांमुळे कुणाच्या जीविताला धोका पोहोचत असेल तर त्याला धार्मिक अतिरेक का म्हणू नये? कबुतरांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचं पुराव्याच्या निश्चित समोर आलं। अनेक रिपोर्ट आले, म्हणून न्यायालयाने कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले। पण ती कबूतरखाने सुरू करण्याची खुमखुमी संपत नाही। त्याला धर्माची कोंदणं दिली जात आहेत, भडकवलं जातंय लोकांना। त्यानंतर या मुद्द्यावरून आज धार्मिक अतिरेक काही थांबायचं नाव घेत नाहीये। मुंबईत काही कबूतरांचा मृत्यू झाला म्हणत त्यांच्या आत्मशांतीसाठी जैन धर्मियांनी मुंबईत धर्मसभा बोलवली। या धर्मसभेत काय झालं? जैन मुनींनी कबूतरांची पार्टी पाहिजे म्हणत राजकीय पक्षाची घोषणा केली। लोकशाही आहे, काहीच हरकत नाही, पण कबूतरांसाठी प्रार्थना करणारे, महापुरात शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या गाई म्हशींसाठी, मुक्या जीवांसाठी कधी त्यांचा जीव तळमळला असं दिसलं नाही हो। हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे, विज्ञानवादी आहे, अंधश्रद्धेला मूठ माती देणार आहे। तिथं धर्म मार्तंडांकडून अतिशय थोतांड मानलं जात होतं। अक्षरशः अकलेचे तारे तोडले या लोकांनी। अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कितीतरी दावे केले गेले। काय म्हणाले? कबुतरांची विष्ठा पाण्यात मिसळून ती जर प्यायली गाळून तर किडनीचे आजार बरे होतात म्हणे। अरे काय बोलताय तुम्ही? असले भयानक शोध लावणारे हे अक्कलवान लोक डॉक्टरांना मूर्ख म्हणतायत। सलाम यांच्या बुद्धीला, कीव येते यांची। खरंच कबुतरांना धार्मिक रंग देण्याची काही गरज आहे का? कबूतर घरात असल्यास घरातले सांसारिक कलह मिटतात असा दावा केला आहे लोकांनी। जर खरंच असं असतं तर फॅमिली कोर्टात कबूतर पाळून सगळ्यांचे कलह मिटवून टाकले असते। अशा असंबंध, अविवेकी, हास्यास्पद वक्तव्यांची चेष्टा करून आपल्याला पुढे जाता येणार नाही। समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा, धार्मिक अतिरेक करण्याचा हा गंभीर गुन्हा आहे। त्यामुळे त्याला गांभीर्याने घ्यायला हवं। म्हणूनच आज आपण ही चर्चा करतोय। पण त्याआधी बघा या धर्मसंसदेत कसे अकलेचे तारे तोडले। आज जे सगळे दावे केले धर्मसभेत, ज्या प्रकारची टीका करण्यात आली, त्या सगळ्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। याला फक्त हास्यास्पद म्हणून सोडून देता येणार नाहीये, हे गंभीर आहे। म्हणून ही चर्चा आपण करतोय। सवाल आज आपण उपस्थित करतोय, माणसांपेक्षा कबूतर महत्वाची झालीत का आणि ही असंवेदनशीलता आहे का? सवाल आज आपण उपस्थित करतोय, भूतदयेमध्ये माणसं येत नाहीत का? कारण ज्या प्रकारे वेगवेगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं की कबुतरांमुळे माणसांना आजार होत आहेत, तरी सुद्धा धार्मिक बाबीचं लेपण त्याला देऊन रेटण्याचा प्रयत्न, धर्माच्या आडून अंधश्रद्धेचा बाजार मांडला जातोय का? काय दावे केले जात आहेत? आपण विज्ञान युगात 21व्या AI काळामध्ये जगत असताना कबुतराची विष्ठा पाण्यात प्यायल्यामुळे किडनी विकार बरा होतो, हे काय चाललंय? डॉक्टरांना मूर्ख म्हणणं हे कितपत योग्य आहे? अरे ते शिकून सवरून घातली त्यांनी आयुष्याच्या अनेक वर्ष अभ्यास केला, त्यांना तुम्ही मूर्ख म्हणणार हे योग्य आहे का?
जैन मुनींचा राजकीय डाव की दबाव तंत्र आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या दबाव तंत्राच्या पुढे सरकारला झुकवायचं काही करून ही मानसिकता आहे का आणि सरकार झुकणार आहे का, आपण त्याच्याबद्दल विचारूया. या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत माजी नगरसेवक पुरण दोशी जे आहेत. पुरणजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत डॉक्टर कल्याण गंगवाल सर आहेत, जे तज्ज्ञ आहेत या सगळ्या विषयातले. कबुतरांच्या विष्ठेपासून होणारे आजार आणि त्या संदर्भातले लंगचे तज्ज्ञ आहेत आणि विशेष म्हणजे ते स्वतः जैन धर्मीय आहेत. आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारिणीचे सदस्य मिलिंद देशमुख जी आहेत. मिलिंदजी, तुमचंही स्वागत आहे. आपल्यासोबत अभ्यासक लेखक युवराज मोहिते सर आहेत. मोहिते सर, स्वागत आहे तुमचं सुद्धा. आपल्यासोबत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आहेत. तुमचं सुद्धा स्वागत आहे. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. चर्चेची सुरुवात युवराज सर मला तुमच्यापासून करायची आहे. आजची धर्मसभा तुम्ही ऐकली असेल. हास्यास्पद आहे, काहीतरी सोडून द्या बरळले असं म्हणून सोडून देण्यासारखा हा विषय नाही म्हणून गांभीर्याने आम्ही हे घेतोय आणि त्याबद्दल चर्चा करतोय. पण माणसं मेली तर मरू द्या, पण कबूतर जगले पाहिजेत ही जी भूमिका आहे, एका बाजूला अहिंसेचं तत्व सांगायचं आणि दुसऱ्या बाजूला ही भूमिका मांडायची, या सगळ्याला काय म्हणावं? खरं तर याला काय म्हणावं, तर याला मूर्खपणा हा एकच शब्द आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ही धर्मसभा वगैरे मी सगळं पाहतोय ते, आणि एका बाजूला हसू येतंय, पण मगाशी विलास म्हटल्याप्रमाणेच असं आहे की हे गंभीरपण आहे. ह्याला हसून सोडता येणार नाही. कारण इतका मूर्खपणा जर इतक्या जाहीरपणे होत असेल आणि त्याच्या मागचं राजकारण आपल्याला कळतंय नेमकं काय आहे. म्हणजे जैन धर्म आज जो मानला जातोय तो हा जैन धर्म आहे का? मुळात मला याच्यावर शंका आहे की ही जी माणसं सगळी जी बोलत होती ना, ही जैन धर्म नाही. जैन धर्मामध्ये दोन गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत. एक आहे अहिंसा आणि दुसरं आहे तर्कशुद्धता. जैन धर्मामध्ये तर्कशुद्धता आहे. जर आपण पूर्ण जैनांची फिलॉसॉफी पाहिली, जैनांचा विचार पाहिला, तर त्याच्यामध्ये जशी बुद्ध धर्म आणि जैन धर्म ही पॅरलल मानलं जातात, दोन्ही प्रवाह. पण जैन धर्म आज ज्या पद्धतीने मुनी म्हणायचं का, आता ते काय यांना मुनी का म्हणायचं मला प्रश्न आहे. पण हे जे काही मांडतायत ना, हा जैन धर्मच नाही आहे, हे राजकारण आहे आणि हा दबाव तंत्र आहे. प्युअर राजकारण आहे. म्हणजे जर तर्कशुद्धता हा जर जैन धर्माचा पाया असेल तर या धर्मसभेमध्ये कुठेही तर्कशुद्धता नाही. इथे अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धेला जैन धर्मात थारा नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीची जी वक्तव्य झाली ना, ही सगळी अहिंसक होती. म्हणजे अहिंसा फक्त जाऊन मारणं नसतं, तर अहिंसा हा दबाव पण असतो, आक्रमकता असते. ही आक्रमकता जैन मुनींनी दाखवणं हा जैन धर्माचा मी अपमान समजतो, हा जैन फिलॉसॉफीचा मी अपमान समजतो. हा एक भाग. दुसरा भाग मला त्याच्यातला असा वाटतो की आता त्यांनी काय केलेलं आहे बघा, या सगळ्याचा जो बेस होता तो त्यांनी महापालिका निवडणुकीकडे आणून ठेवलाय. महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे करू वगैरे वगैरे त्यांनी जे काही बोललेलं आहे, ही एक सगळी खेळी आहे. हे सगळे ना रावणाचे वेगवेगळे जसे चेहरे असतात त्यातला हा एक चेहरा आता समोर येतोय आणि हा एक दबाव तंत्र पण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हे जर पक्ष काढायचं म्हणत असतील, मुळात आपल्याकडे राजकारण कसं चालतं आपल्याला माहित आहे. किती पर्सेंट लोक आहेत आणि या सगळ्या गोष्टी खरंच जैन समाज हा जे बघतोय, जैन समाजाला मान्य होतंय का? त्यामुळे मला असं वाटतं की हा भरकटलेला सगळा प्रवाह दिसतोय आणि याचा निषेध करायला पाहिजे प्रत्येक माणसाने. म्हणजे आपण जैन धर्मीय नाही आहोत, पण तरीही जैन फिलॉसॉफी आपण मानतो. जैनांमध्ये जे काही त्यांनी दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मान्य पण असतात. मानवतावादी अनेक गोष्टी आहेत, अहिंसक अनेक गोष्टी आहेत, विचार तत्व. मला ते सगळ्यात महत्वाचं, आता इथे डॉक्टर आहेत, मी तुम्हाला सांगतो, तो जो या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्टाने तज्ञांना एक ऍफिडेव्हिट करायला सांगितलेलं आहे. त्या ऍफिडेव्हिटची कॉपी माझ्याकडे आहे. त्या ऍफिडेव्हिट मध्ये केएमचे डॉक्टर आहेत, त्या ऍफिडेव्हिट मध्ये आता लंग स्पेशलिस्ट आहेत, त्या ऍफिडेव्हिट मध्ये जे लोक संसर्गजन्य विकारांवर काम करतात अशा लोकांनी ऍफिडेव्हिट दिले. त्या सगळ्यांनी एकमुखी सांगितलेलं आहे की हे चुकीचं आहे. म्हणजे ठीक आहे ना सर, ठीक आहे ना सर, हे सगळे तज्ञ तुमच्या माझ्यासाठी आहेत, आपल्यासाठी आहेत, त्यांच्यासाठी मूर्ख आहेत. ते
मूर्ख पण म्हणाले प्रश्न आहात ते तोच आहे. डॉक्टरांना. काय म्हणावं या सगळ्या लोकांना आता? म्हणजे जाहीरपणे जर असं तो माणूस म्हणत असेल की ती विष्ठा जी आहे ती तुम्ही प्राशन केल्यानंतर किडनी विकार होतो, याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणूनच कायदा आज अनिसला याच्यावर बोलवलंय सर. कारवाई व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच मला जर अनिसला बोलवलंय सर. कोणी जर याच्यात कारवाई केली नाही तर मी याच्यावर गुन्हा दाखल करीन. मी स्वतः उद्या प्रयत्न करणार आहे. माजी नगरसेवक पुरणजी आता आपल्या सोबत आहेत. पुरणजी, या विषयावर आपण चर्चा या आधी सुद्धा केली आहे. जैन धर्मियांच्या भावनांचा पूर्णपणे आदर करून आतापर्यंत आपण त्याच्याबद्दलची भूमिका मांडत आलो. पण आजची धर्मसभा तुम्ही ऐकली असेल. एक अनुयायी म्हणून छातीवर हात ठेवून सांगा, तुम्हाला हे पटलं का हो? आज जे काही बरळले ते अकलेचे तारे तोडले ते. ना आता त्याच्यामध्ये एक दोन जे थिंकिंग चालू आहे त्याच्यावर आपण जरा पहिला बोलून घेऊया. हा, आज परत संपूर्ण जगामध्ये एकही केस अवेलेबल नाही आहे किंवा रजिस्टर्ड नाही आहे कबुतरांच्या उष्टे मुले मरण पावला. आय अग्री. कबुतरांच्या उष्टे मुले ऍग्रवेट होतो, वीक लंग्स ऍग्रवेट होतात. आय एम 100% अग्री विथ दॅट. पण ते ऍग्रवेट स्मोकनी पण होते, पोल्युशननी पण होते, डस्टनी पण होते. तर त्याच्यावर कारवाई का नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की ह्या पृथ्वीवर अगोदर झाडं घास हे तयार झाली, त्याच्यानंतर पक्षी आणि प्राणी तयार झाले आणि त्याच्यानंतर मनुष्य तयार झाला प्राणीमधला. आज आपण म्हणतोय की आम्ही पक्षीला काढून टाकू. बरोबर आहे. ज्या दिवशी हे सिद्ध होईल की नुसतं कबुतरांच्या उष्टामुळे मरण होतो, वी आर अग्रीबल फॉर एव्हरीथिंग. पण ज्यापर्यंत ते होत नाही, सायंटिफिकली जर प्रूफ करता येत नाही, ऍग्रवेट होतो, तर मग ऍग्रवेट होणारे सर्व कारण काढा. एकही कारण ठेवू नका. तर तुम्ही कोणाची धार्मिक भावना दुखवणार नाही. पुरणजी, मी विषय ठरवतो. एक मिनिट. संपूर्ण सनातन धर्म हे मानतो कुठल्याही पशु आणि प्राणीला मारायचा अधिकार कुणाला नाही. आता या शासनामध्ये काय घडलंय? 2 महिने होऊन गेले. 2 महिने होऊन गेले. तुमची तुम्ही खोटं बोलताय म्हणून मी थांबवतो तुम्हाला. कोण मारलं कबुतरांना? तुम्ही का खोटं पसरवताय? कोण मारलं कबुतरांना सांगा मला. काय खोटं बोललं? तुम्ही आता म्हणालात कबुतरांना मारणं योग्य नाही. कोण मारलं सांगा ना. मी सांगतोय ना, त्याच्यावर तर येतोय. 2 महिन्यामध्ये महानगरपालिकांनी बनवलेली कमिटीने निर्णय घेतला नाही. रोज कबूतर मरतात आहेत. कोण जिम्मेदार? ज्या माणसाने याच्यावर डिसिजन घेतलं हे थांबवायच्या 300 वर्षांनी चालू असलेली प्रक्रिया थांबवायची. ही इज द पर्सन रिस्पॉन्सिबल. पुरणजी, ज्या कबुतरांचा कळवळ आला ना तुम्हाला, ते कबूतर जगले पाहिजे. त्यांना पंख दिले, चोच दिले, त्यांना उडायची शक्ती दिली, इच्छाशक्ती सगळंच दिलं देवाने. अहो, या संकटामध्ये मुके जीव वाहून गेले. एक शांती सभा त्या शेतकऱ्यांच्या मुक्या जीवांसाठी तिथं जाऊन काहीतरी प्रयत्न करायला काय हरकत होती. आणि दुसरं, तुम्हाला कबुतरांचं कळवळ आहे की कबुतरात जगव, त्यांना खाऊ घातल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळतो, की माणसाची पुन्हा ती स्वार्थ भावना आहे. ह्याच्या खोलात मला जायचंच नाहीये. मला फक्त एवढं सांगा, कबूतर जगले पाहिजे, माणसं 1-2 मिली तर चालतंय, ही भावना ही कसली अहिंसा आहे मला सांगा. आता विलास भाऊ, माझे तुम्हाला आणि सर्व जे गेस्ट आहेत त्यांच्याशी विनंती आहे, तुम्ही एकदा परत ते ऐकून घ्या. त्या गुरु महाराजनी सांगितलं की पत्ता पडला आणि माणूस मेला, विष्ठा पडली आणि माणूस मेला, तर विष्ठा रिस्पॉन्सिबल आहे कोण मानू शकतो का? आणि जर असं कोणी मारणार असेल, मानतो की विष्ठा पडल्यामुळे तो मेला, तर तो मूर्ख आहे. मग ते मानता येणार नाहीये. अहो, विष्ठेचे ढीग लागले तो तिथं साहेब, विष्ठेचे ढीग लागले. इतके कबूतर तिथं झाले की त्याचा थर साचलाय. जा कधी त्या भागामध्ये, आणि त्याच्यामुळे रोगराई पसरते. हो साहेब, डोक्यावर पडला माणूस मेला म्हणायला डॉक्टर का वेडे आहेत का? महानगरपालिकाची पहिली जबाबदारी आहे स्वच्छता. दे आर रिस्पॉन्सिबल. महानगरपालिकावरती मर्डरचा चार्ज करायला पाहिजे, का की त्यांनी साफसफाई नाही केली, त्यांनी टॅक्स कलेक्ट केलं,
ते पैसे कलेक्ट केले, ते भांडवल ठेवलं, फिक्स डिपॉझिट ठेवली, परंतु हे जे साफसफाई केली पाहिजे होती ती नाही केली. आणि आज जे कबूतर मरतात आहेत ते महानगरपालिकांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे. तर तुम्ही तुम्हाला आता डिफरन्स सांगतो, जे महाराष्ट्रामध्ये जे प्राण्याचं नुकसान झालं, जे प्राणी वाहून गेले, जे प्राणी वारले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा दुःख आहे. ते नैसर्गिक याच्या मार्गी मरण पावले, पण कबुतरांना इनडायरेक्टली दे आर बीइंग मर्डर्ड. ठीक आहे. भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. मी मिलिंद सर येतो तुमच्याकडे, डॉक्टरांकडे पण मला जायचंय. अजितराव, निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी तुमची लढाई सोपी नाही आहे. सरकार उलथवून टाकू ही भाषा आज वापरली गेली आहे. सगळ्यात जास्त टॅक्स आम्ही भरतो असं सांगितलं गेलेलं आहे. मर्डरचा गुन्हा दाखल करा असं म्हटलं जातंय. खुलं चॅलेंज आहे तुम्हाला, पक्ष काढला गेलाय, कबूतर चिन्ह आहे. काही खरं नाही तुमचं आता. दबाव तंत्राला तुम्ही बळी पडणार आहात की सांगणार आहात हे राज्य कायद्याचं आहे? विलासजी, आपण शाळेत असताना आपल्याला एक धडा होता, तुम्हाला आठवत असेल, महापुरुषांचा पराभव. अनुयायी आपल्या ज्यांना आपण मानतो त्या महापुरुषांच्या विचारांचा पराभव कसा करता याचं त्या धड्यामध्ये मराठीच्या पुस्तकात 10वीला होता बघा, आपल्याला आठवत असेल. मला आज त्या दिवसाची आठवण येते. आम्ही सावरकरांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आयुष्यामध्ये आचरणात आणणारे कार्यकर्ते आहोत. विलासजी, मी ते सगळं लिहून घेतलं आणि मी ते वाचत होतो, कोण कोण काय काय म्हणालं. माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा विषय इतक्या संवेदनशीलतेनं हाताळला. विलासजी, आपल्याला हे मान्य करावं लागेल की कुठेही कटुता येता कामा नये. आणि इतके दिवस सगळं हे जे काही लाड झाले ना, त्यामुळं ही अशी मगरुरीची भाषा येते. जे सरकार उलथवून टाकण्याच्या गोष्टी तिथं झाल्या ना, ते सरकार केवळ आमच्या समोर आमचे मुनी आहेत आणि संत आहेत म्हणून नम्रतेच्या भावनेनं हे सरकार ममत्वानं आपल्याशी वागतंय म्हणून ही मगरूर आणि माज असेल तर तो काही तासात मोडून काढला जाईल. जसं देवेंद्रजींनी नाशिकमध्ये 48 तासात अख्खे गुंड सुतासारखे सरळ केले. आपण कुणाबद्दल बोलता याचं या सगळ्या लोकांनी भान ठेवलं पाहिजे. आणि ही मंडळी म्हणजे आमचे पूज्य जैन साधू संत मुनी माताजी नाहीत. रत्नसुंदरजी महाराज, रत्नसुरीजी महाराज यांच्यासारखे जे पूजनीय संत आहेत, तरुण सागरजी महाराज यांच्यासारखे पूजनीय संत आहेत, जे खरं काय ते सांगतात. अरे आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय? म्हणजे इथं युवराज मोहिते सर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण हा विषय पक्षाचा नाही. आम्ही सगळे आपण विज्ञाननिष्ठ आहोत. आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय? काय बोलतायत हे लोक? आणि मी आपल्याला सांगतो विलासजी, हा विषय जर या मंडळींनी राजकीय केला, या व्यासपीठावरनं ज्या माननीय मंगलप्रभात लोढाजींनी अनेक बैठका घेतल्या, नम्रपणे हात जोडून 10 वेळेला सगळ्यांना समजावून सांगितलं, त्या लोढाजींच्या वरती आपण आज टीका करता आणि म्हणता की सरकार की मिलीभगत आहे, सरकार हमको डराना चाहती है. आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींवरती टीका करता, ज्यांनी खरा जैन समाज कुठे माहितीये का? परवाला जैन समाजातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या उद्योजकांनी एकत्र येऊन आमचे ललित गांधी आणि इतर सगळ्या मंडळींनी 2 कोटी रुपये पुरामध्ये वाहून गेलेल्या आमच्या शेतकऱ्यांच्या करता मुख्यमंत्र्यांकडे नेऊन दिले. तो खरा कनवळू जैन समाज आहे. आणि काय कबुतरांच्या गोष्टी करतात हे? विलासजी, तुम्ही मी शेतकऱ्याची लेकरं आहोत. गाय आंब्याचा रस, पुरी, भाकर हे खात नाही. गाईचं खाद्य काय ते तिला द्या. ते कोंडवाड्यामध्ये गाय कोंडतात आणि आंब्याचा रस दे पुण्याच्या नावाखाली. अरे ती गाय आजारी पडते. या कबुतरांना या ठिकाणी इतकं खायला दिलं की ते लठ्ठ झाले, त्यांना उडता येत नाही, त्यांना वेगवेगळे आजार झाले, त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये हे न ठेवता एक प्रकारचा हा सगळा छळ होता. हे कधी कळेल? आणि जर धर्माच्या बाबतीत इतकंच आपल्याला वाटतं ना, तर कुठंतरी इतक्या मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे ठिकाण आहेत, कुठंतरी बाहेर जाऊन आपण ते करा. लोकांना याचा त्रास होतोय. आणि मी स्पष्टपणे सांगतो, आम्ही धर्माच्या समोर, संतांच्या समोर अत्यंत नम्र आहोत, परंतु अशा पद्धतीनं अवैज्ञानिक गोष्टी मांडून कबुतराच्या विष्ठेनं आजार बरे होतात. म्हणजे विलासजी, आपण अजितराव मला मोहच आवरत नाहीये, मला हे सांगू द्या. मला माहिती आहे युवराज सरांना मला काय म्हणायचं ते कळलेलं आहे. खूप कमी वेळा असं होतं धार्मिक अतिरेकाच्या मुद्द्यावरती भाजपच्या प्रवक्त्यांचं कौतुक करण्याची संधी अँकर म्हणून मला मिळते. आज तुम्ही जी भूमिका घेतली आहे ना, खरंच मानलं तुम्हाला, तुमचं कौतुक. काय
सर बरोबर आहे ना, कौतुक करायला पाहिजे, चांगलं चांगलं म्हणायला अगदी, पाहिजे. अगदी. अजित योग्य चव्हाण भूमिका सुद्धा घेतली कौतुक तुम्ही, करतो. योग्य जाहीर भूमिका कौतुक घेतली, करतो तुमचं. जाहीर कौतुक अजित तुमचं. चव्हाण जाहीर कौतुक करतो. हा, आणि मला आता डॉक्टर कल्याण गंगवाल सरांना विचारायचं आहे. सर, हा माणूस आज नाही, गेली अनेक दशकं सातत्यानं या क्षेत्रामध्ये काम करतायत, माणसांचे जीव वाचवण्याचं काम करतायत. हे ओरडून सांगतायत खरा धर्म काय आहे, खरी अहिंसा काय आहे, आणि या कबुतरांच्या विष्ठेपासून कशा प्रकारचे आजार होत आहेत. सर, मला वाटतं आज पुन्हा एकदा तुम्ही सांगा, कारण आज पूर्ण डॉक्टर फॅटर्निटी जी आहे ना, त्या सगळ्यांना मूर्ख म्हटलं गेलं. हे चुकीचं आहे सर, हा अपमानजनक आहे. धर्माचा आदर करू, सन्मान करू, पण अशा प्रकारे वैज्ञानिक युगामध्ये ही भाषा नाही योग्य सर. मी डॉक्टर कल्याण गंगवाल. नमस्कार. गेले, माझं वय आता 81 वर्षाचं आहे. गेले 55 वर्ष मी KM हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतो. आणि आज जो विषय चर्चेला घेतला आहे तो एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या जैन धर्माचं नाव घेऊन हे लोक स्टेजवर आले, तो जैन धर्म पूर्णपणे वैज्ञानिक धर्म आहे. आमच्या तीर्थंकरांनी जे विदित केलं आहे, भूतदया करुणा यांची जी व्याख्या केली आहे, ती या स्टेजवर बसलेल्या वक्त्यांनी त्याला धुळीला मिळवलं आहे. ते जैन म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, तर संत म्हणण्याच्या आता बिलकुल लायकीचे नाहीत. आज जैन धर्मामध्ये करुणा भूतदयेला प्रचंड महत्व आहे. पण कबूतर जगून जर माणसं मरत असतील तर त्याला हे लोक कशा पद्धतीने उत्तर देत आहेत, मला शरम वाटते. डॉक्टरांना मूर्ख म्हणणं, कबुतराच्या विष्ठेपासून किडनीचे रोग निर्माण करणं, मला वाटतं यांनी डॉक्टरी धंदा चालू करावा आणि ह्या सगळ्या मूर्खपणाला थांबवावं. मी कट्टर जैन आहे. मी एक वेळ जेवण करतो. मी आजन्म चोयार पाळतो. करुणा दया प्रेम माझ्या हृदयात आहे. मी या संक्रांतीच्या काळामध्ये हजारो पक्षी वाचवतो जे मांजानी जखमी होतात. आणि म्हणून आज ह्या कबुतराच्या प्रश्नावर मी स्पष्टपणे सांगतो की हे कबुतरखाने जिथे जिथे आहेत, ज्या ज्या दाट वस्तीत लोकवस्तीत आहे, तिथून हलवले पाहिजेत. त्यांना भूतदया दया करायची असेल तर अनेक मार्ग आहेत. आपण पक्ष्यांची हॉस्पिटल काढा, जनावरांची हॉस्पिटल काढा आणि त्यांना मदत करा. पण अशा प्रकारे माणसांना रोग होतात हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. मी कन्सल्टंट आहे. माझ्याकडे या आजारामुळे मेलेले जवळजवळ 100 पेक्षा जास्त पेशंट मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत, ज्यांना व्हेंटिलेटरवर राहावं लागतं, ज्यांना ऑक्सिजनशिवाय जगता येत नाही, ज्यांना दम्याचे विकार होतात, ज्यांना स्किनचे विकार होतात. अशा कबुतरांपासून लांब राहण्याचा सल्ला आम्ही अनेकांना देतोय. आणि म्हणून कबुतरांना 2 दाणे आले म्हणजे मोक्ष मिळतो, ह्या मूर्खपणाच्या कल्पना या जैन साधूंनी समाजात पसरू नयेत. 90% जैन या विचारांच्या विरोधात आहेत, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, ज्यांनी जैन धर्माचा सखोल अभ्यास केला आहे. कारण हा धर्म सगळ्या जगामध्ये वैज्ञानिक धर्म आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही जैनी जे करतो ते विज्ञानावर आधारित आहे, अंधश्रद्धेवर नाही. आणि या अंधश्रद्धेच्या गप्पा जर कोणी करत असेल तर ते धर्माच्या विरोधात बोलतात, आमच्या तीर्थंकराच्या संदेशाच्या विरोधात बोलतात, असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आज हे कबूतरखाने दादरच्या भागात होते. त्यांची विष्ठा, त्यांच्यापासून निघणारे पंखापासून अँटीजन, यामुळे अनेक लोकांना दमा झालाय, अनेक लोकांना कातडीचे आजार झालेत, काही लोकांना इंटरस्टिशियल फायब्रोसिस झालंय आणि शेवटी मृत्यूला सामोरं जावं लागलंय. आणि म्हणून 1-2 माणसं मेली म्हणजे काय होतं, कबुतरांना दाणं देण्याचा हा हट्ट त्यांना समूळ नष्ट केला पाहिजे. सुप्रीम कोर्टापर्यंत निर्णय आम्ही आमच्या बाजूने आहेत. आणि डॉक्टरी या नात्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा मूर्खपणाच्या कल्पना समाजात पसरवण्याचं काम कधी करू नये. हा तीर्थंकरांचा संदेश, अहिंसेचा संदेश, भूतदयेचा संदेश वेगळ्या प्रमाणे त्यांनी अंमलात आणावा असं मला वाटतं. सर, केवळ राजकीय स्टंट म्हणून, खूप खूप धन्यवाद. राजकीय स्टंट म्हणून त्यांनी काही म्हणणं हे चुकीचं आहे असं मी स्पष्टपणे सांगतो. खूप खूप धन्यवाद सर. कारण या सगळ्यातनं परसेप्शन असं होऊ शकतं विनाकारण की जैन धर्मीय सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू शकतात 4 लोकांमुळे. आज तुमच्यासारखी माणसं जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी करतायत, खऱ्याला खरं म्हणतायत आणि जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणण्याचं धाडस दाखवतायत, त्याच्याबद्दल सॅल्यूट आहे तुम्हाला. कारण मानवता हा तुमचा खरा धर्म आहे आणि विज्ञान हे अधिष्ठान आहे. आणि आज तुमच्या ह्या बोलण्यातनं लक्षात आलं, आशा करूया हा विचार पर्क्युलेट होईल आणि तो समोर आणणं माध्यम म्हणून आमचं काम आहे. आपल्यासोबत अनिसचे मिलिंद देशमुख आहेत. मिलिंदजी, धर्म कुठलाही असू द्या, हिंदू असेल, मुस्लिम असेल, कुठलाही असू द्या, कुठल्याही धर्मातल्या अंधश्रद्धांना या महाराष्ट्रानं कधीही
स्वीकारलेलं नाहीये, ते नाकारलेलं आहे त्या धर्मातल्या रूढी परंपरांचा मान सन्मान ठेवून. पण आज अशा प्रकारे विज्ञानाला आव्हान देणारे, विष्ठेपासून किडनी विकार बरा करतो म्हणणारे आणि घरात कबूतर पाळला तर घरातली भांडणं मिटतात असं म्हणणारे हे जे दावे केले जात आहेत, या महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या नुसार गुन्हा ठरतो का आणि याबद्दलची तुमची भूमिका काय? नमस्कार विलासजी. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो भाजपचे प्रवक्ते जे अजित चव्हाण यांनी जे बोलले. मला असं वाटतं महाराष्ट्र अनिसच्या कार्यकर्ता बोलत होता असंच मला काही वेळा फिलिंग आलं की जे मुद्दे त्यांनी मांडले खूप चांगल्या पद्धतीने मांडले, ठामपणे मांडले. आतापर्यंत मी खूप वेळा वेगवेगळ्या चर्चेमध्ये गेलो, पण असं पहिल्यांदा घडलेलं आहे की तिथं डॉक्टर कल्याण गंगवाल आहेत, ते स्वतः जैन आहेत आणि त्यांनी स्वतः ठामपणे ह्याला विरोध केलेला आहे. आणि इकडं अजित चव्हाणांनी जे मुद्दे मांडले ते देखील मला खूप भावले. तशा पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं, खरं तर हे धर्मसभाच नव्हती, खरी तर ही राजकीय सभा होती असंच मला म्हणायचंय. की जे लोक बसलेले होते ते कोणत्याही अंगाने धर्म नव्हता सांगत. हे आता आपल्याला महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये काय करायचं आणि त्याच्याबद्दलची आपली काय पद्धतीची स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा कोणाला त्याच्यातून ब्लॅकमेल करायचं असेल असं काहीतरी त्यांचे मुद्दे असावेत असाच माझा तर्क आहे. आणि युवराज मोहिते जे म्हटले की जर कोणी कारवाई नाही केली तर म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी मी प्रयत्न करेन. खरं तर आपल्याकडं हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे याच्यामध्ये दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक असते त्या व्यक्तीची. ज्याच्या भागामध्ये अशा पद्धतीचा कोणी अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर दक्षता अधिकाऱ्याचं हे कर्तव्य आहे की त्यांनी सुमोटो ऍक्शन घ्यावी आणि गुन्हा दाखल करावा सरळ सरळ. आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते सांगितलंय की अशा पद्धतीची विष्ठा खावी, तर हे मला असं वाटतं हे पूर्णपणे अवैज्ञानिक तर आहेच पण आरोग्याला घातक आहे. अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवणं ह्यानुसार गुन्हा ठरू शकतो आणि त्यांच्यावर तिथल्या जो कोणी सुमोटो ऍक्शन घेणारा दक्षता अधिकारी आहे त्यांनी ही नक्कीच कारवाई करावी. महाराष्ट्र अनिस देखील ह्याचा पाठपुरावा करेल आणि नक्कीच ही गोष्ट जी आहे आज तुम्ही हा मुद्दा पण चर्चेला आणला त्यामुळे देखील वेगवेगळ्या पद्धतीचे लोक काय विचार करतात ते करतात की ज्या पद्धतीचे लोक बसले होते आणि ते ठराविक अशा पद्धतीचं की आम्हाला इलेक्शनच लढवायचे आहे, आम्हाला एक वेगळा पक्ष काढायचा आहे आणि आम्ही त्याद्वारे तुम्हाला एक प्रकारे ब्लॅकमेल करू शकतो. ठीक आहे, असं दाखवण्याचा तो प्रयत्न आता. बरोबर, तुम्ही मुद्द्याला हात घातला ज्या पॉलिटिकल याच्याबद्दल. मला पुरणजींना विचारायचं आहे, पुरणजी हा जर पक्ष आला समजा आता आला अशी घोषणा केली त्याला निवडणुकीचं सगळं हे होईल, तुम्ही काँग्रेस सोडणार त्या पक्षात जाणार काय करणार? तुमची राजकीय वैयक्तिक प्रश्न माझा नाही. मी असं आहे, हा मी जन्माने काँग्रेसी आहे. बरं. आणि मी मरेपर्यंत काँग्रेसी राहणार आहे. आय हॅव सीन मेनी अप्स अँड डाऊन्स. आय हॅव सीन बेस्ट ऑफ. या पक्षाचं काय करायचं आता? कबुतरांच्या पक्षाचं काय करायचं? नाही, आता माझं हे म्हणणं आहे हा गुरुदेवनी हिट ऑफ द मोमेंट काय झालंय बघा, जरा तुम्ही समजून घ्या. 2 महिन्यांनी कबूतर मरतात आहेत. जे प्रेझेंट सरकार बसली आहेत ते धर्माच्या हिंदुत्व नावाच्या खाली निवडून आलेली सरकार आहेत. हे संत महात्मा लोकांनी त्यांना काही करायचं सरकारने, कोर्टाचं ऐकायचं सुद्धा नाही. एक मिनिट ऐकून घ्या, एक मिनिट विलासभाऊ ऐकून घ्या. आपण कोर्टावरती पण येऊ ना. तर आता यांची मानसिकता हे झाली आहे की 2 महिने तुम्हाला वेळ दिला, 2 महिन्यात तुम्ही निर्णय करत नाहीयेत आणि त्या दुसरी बाजूला कबूतर मरतात, प्राण जातोय त्यांच्या. राईट. तर देयर इज सम काइंड ऑफ फ्रस्ट्रेशन होऊ शकते हिट ऑफ द मोमेंट मध्ये. त्याने मला काय याच्याबद्दल माहिती नाही, मी होतो तिकडे, पण आय हॅड नॉट डिस्कस दिस विथ मी. कबूतर मरत नाहीये. माझं हे म्हणणं आहे, माझ्या पर्सनली म्हणणं आहे ते हिट ऑफ द मोमेंट मध्ये सांगितलेलं असेल. गंगवाल सर म्हणतात कबूतर मरत नाहीयेत. अरे ते पक्षी आहेत, त्यांना नैसर्गिक अधिकार आहे. ते आपलं अन्न शोधतात, आपलं पाणी शोधतात. तुमच्यावर ते भरोशावर नाही आहेत. कोणतेही पक्ष निसर्गातला कोणतेही प्राणी तुमच्यावर अवलंबून नाही आहे. आपला वयाचा आधार करतो, आपला इंटेलिजन्सचा आधार करतो, आपल्या शिक्षणाचा आधार करतो, आपल्या प्रोफेशनचा आधार करतो. ऐका ना त्यांचं, एवढा विद्वान माणूस सांगतोय, तुम्ही त्यांचं ऐकायचं सोडून तुम्ही त्या लोकांचं ऐकताय जे तुम्हाला विष्ठा खाल्ल्यावर किडनी विकार बरा होतो म्हणणार का? कमाल आहे तुमची. त्याच्यावर नंतर आम्ही यांच्या ऐकतो. माझी फक्त डॉक्टर साहेबांना इतकी रिक्वेस्ट आहे, द ओनली कॉज ऑफ दॅट कबूतरची विष्ठा आहे असा एकही सर्टिफिकेट त्यांनी द्यावा. आम्ही आमच्या लढा सोडून टाकू.
हजारो प्रूफ आहेत आमच्याकडे, हजारो पेपर पब्लिश झालेले आहेत, एक- स्टॅटिस्टिकल डेटा आहे, ही सगळा त्याच्यामध्ये- डेटा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे. ते सर्व डेटा मेडिकल रिसर्चची आपल्याला काही कल्पना आहे का? आम्ही मेडिकल ॲलोपॅथीचे डॉक्टर कधीही नेहमी पुराव्या सहित बोलतो, पुरावा नसताना कोणती बोलत नाही. वी प्रॅक्टिस मेडिसिन विच इज एव्हिडन्स बेस्ड. इट इज नॉट द कॉज, इट इज द एग्रीवेटर फॉर अ वीक लंग. बरं पुरणजी गंगवाल सर तुमच्यासारख्या तज्ज्ञ व्यक्तींनी त्यांच्याशी भांडणं योग्य नाही. मी जरा काही प्रश्न विचारतो. पुरणजी, तुम्ही हे सगळे सर्टिफिकेट मागता, एखादं सर्टिफिकेट देता का हो? ते विष्ठा खाल्ल्यावर आपली किडनी बरे होणार आहे, एखादं काय सर्टिफिकेट? काय बघा, त्याच्याबद्दल ना मला एक्सपिरियन्स आहे, नाही त्याच्याबद्दल मला काही नॉलेज आहे. आता गुरु भगवंतनी सांगितलं आहे, ही मस्ट बी हॅव्हिंग एनी एव्हिडन्स. त्यांनी सांगितलंय, काही लोकांना त्या लोकांनी बरं केलंय. नाव आय डोंट नो, मला याच्याबद्दल माहिती नाहीये. मी तिकडे प्रेझेंट होतो, मी सुद्धा ऐकलो, त्याच्यामध्ये मी काय. बरं, तुम्हाला पटलं, टाळ्या वाजवलं, काय केलं बरं त्यावेळेस तुम्ही ते ऐकल्यावर? नाही, मी ऐकलं, मी विचार करायला बसला होता की कसं काय, आणि नंतर त्यांना भेटून घेऊ, याच्यावर भेटण्याच्या ते अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की ते कबूतर जर पाळला तर भांडणं मिटतात. ते फॅमिली कोर्टाच्या बाहेर एक कबूतर जर ठेवला, सगळे फॅमिली कोर्ट गायब, भांडणं गायब, संसदेत एक ठेवायचं, विधान भवनात एक ठेवायचं, भांडणच गायब, चौकात एक कबूतर, सगळा विषय संपला, सगळीकडे आनंदी आनंद. विलास भाऊ, याच्यामध्ये जर मला थोडा पण तथ्य भेटला तर मी मलबार हिल वरती हे विष्ठा जमा करल आणि सीएम साहेबांच्या बाहेर त्याच्या दूर कर. सर अक्षरशः सांगतो, ते जेव्हा अजितराव शेवटची कमेंट, 30 सेकंद. अजितराव शेवटची कमेंट, 30 सेकंद. एक मिनिट. आमच्या सीएम साहेबांनी या कबुतरावरती दया केली पाहिजे, ताबडतोब याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. आणि आज जे कॉन्ट्रोवर्सी, लाज वाटली पाहिजे, महाराष्ट्र बुडला आहे, हे संपवलं पाहिजे. धर्मचा प्रश्न नाही, मुख्यमंत्र्यांनी पोटात घातलं आपल्याला. हात जोडून विनंती आहे, आपल्या वयाचा बरं ठीक आहे, मी दोघांनाही थांबवतो. माझा वेळ संपलाय, मी थांबून. सर शेवटची 30 सेकंद. हा, युवराज सर. आजचं मुद्दे फारच वैशिष्ट्यपूर्ण होतं की इथे कुठल्याही वादावादी झाली नाही. पण माझ्यासाठी हे असं आहे की पुरण दोषी, जी विचारधारा आम्ही साधन मानतो, ते पुरण दोषीच आता विरोधात माझ्या आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे याच्यामध्ये की ते असं म्हणतायत की कुठलाही पुरावा नाही, तर ह्याबाबतचं ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये आहे आणि ते गंगवानी सारख्या तज्ज्ञांनी दिलेलं आहे. ते तुम्ही पहा. गामाचा रिपोर्ट आहे, हा 1965चा रिपोर्ट आहे. गामा म्हणजे अमेरिकन संस्थेचा आहे आणि भारतातल्या तज्ज्ञांनी केलेला रिपोर्ट आहे. तो पुरणदोषी कृपया तुम्हाला मी देतो, तुम्ही पण वाचा तो, आणि चुकीचं कुठे जाऊ नये. खरंय, हे वाचलं पाहिजे. संशोधन झालेलं आहे, संशोधन झालंय, कोर्टात हे सादर झालेलं आहे, त्याच्याबद्दलचा नंतर हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे त्याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. असे तेजस्वी विचार ठेवून या समाजाला, इथल्या लोकांना खऱ्या अर्थानं वेड्यात काढलं नाही पाहिजे. आपण प्रेक्षकांचं काय मत आहेत पटकन जाणून घेऊया. प्रेक्षक काय म्हणतायत? बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण सवाल विचारला होता की माणसं मरू द्या पण कबूतर जगवा, ही असंवेदनशीलता आहे का? बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 83% लोक होय म्हणतायत, 17% लोक नाही म्हणतायत. अशा प्रकारची असंवेदनशीलता, अहिंसेचं नाव घेऊन, जैन धर्मियांचं इतकं उच्च तत्वज्ञानाचं नाव घेऊन तरी करू नका, एवढीच अपेक्षा. आजच्या चर्चेत आपण सगळ्याला आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.